तुम्ही बँकेतून लोन घेतला आहे का? बँकेचे रिकव्हरी एजंट तुम्हाला शिवीगाळ करत आहेत का? नातेवाईकांना फोन करून तुमची बदनामी करत आहेत का? असं असेल तर घाबरू नका, कारण कायदा पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोणताही रिकव्हरी एजंट तुम्हाला शिवीगाळ करू शकत नाही, धमकी देऊ शकत नाही आणि मानसिक त्रास देऊ शकत नाही. रिकव्हरी एजंट सकाळी 8 वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकत नाही. तसंच नातेवाईक, शेजारी किंवा ऑफिसमध्ये जाऊन तुमच्याबद्दल माहिती देणं किंवा बदनामी करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. रिकव्हरी एजंटने ओळखपत्र दाखवणं बंधनकारक आहे आणि त्यांना फक्त कर्जदाराशीच संपर्क साधण्याचा अधिकार आहे. लोन घेतलं म्हणजे तुमचा सन्मान आणि गोपनीयतेचा अधिकार संपत नाही. असा त्रास होत असेल तर सर्व कॉल रेकॉर्ड्स ठेवा, मेसेज आणि व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट जपून ठेवा. त्यानंतर संबंधित बँकेकडे लेखी तक्रार करा आणि गरज असल्यास आरबीआय बँकिंग ओम्बड्समॅनकडे तक्रार दाखल करा. अत्याधिक त्रास झाल्यास पोलीस तक्रार किंवा सिव्हिल कोर्टामध्ये अर्ज करण्याचाही तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. भारतीय संविधानाचं कलम 21 तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आणि गोपनीयतेचा हक्क देतं. म्हणून लक्षात ठेवा, लोन घेतलं म्हणून अपमान सहन करणं कायद्याने बंधनकारक नाही. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही त्यांचे हक्क समजतील. अशी सविस्तर कायदेशीर माहिती हवी असेल तर फॉलो करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता.